श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 8 ऑगस्ट आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आजचा दिवस तुम्हाला अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण होताना दिसून येणार आहेत. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशा संदर्भात काही अडकलेली कामं मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचं तुम्हाला जाणून येईल, परंतु तुमच्या समतोल स्वभावानुसार परिस्थिती योग्य पद्धतीने तुम्ही हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमासृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असेल तर ती मिळते, त्याचा प्रत्यय सुद्धा तुम्हाला मिळेल. आपल्या महत्वाकांक्षेनुसार यश तुम्हाला मिळणार आहे. भाग्योदयकारक दिनमान आजचा तुमचा आहे. आज आपणास नशिबाची साथ लाभणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतिकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आज वरियान योगात विचारपूर्वक निर्णय घ्या. थोडीशी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धिक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश नक्कीच मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबीत वाढ होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटतून तुम्हाला लाभ होईल. वाहन व खरेदीचा योग आज तुमचा आहे. आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा नक्कीच होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. खर्च मात्र विचार करून करा. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुटुंबासोबत तीर्थक्षेत्री प्रवास घडण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आज वरियान योगात सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढण्यात तुमचा भर राहणार आहे. संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याचा तुमचा स्वभावाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. फक्त थोडंसं रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्ले तुम्हाला मिळतील. मानसिक अवस्था तुमची उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामं पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांचे मन जिंकले जातील. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचा तुम्हाला योग आहे. तसंच औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील आणि कामे पूर्णत्वास जातील. पुढील रास आहे कर्क रास. आज चंद्राचं मघा नक्षत्रातून होणारं भ्रमण पाहता आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करावी असं सारखं वाटत राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चितच वेळ द्या. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळींना देखील उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरी वर्गातून वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना मांडा. तसंच व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. दुसऱ्याला जामीन राहू नका, अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. विरोधक आक्रमक होतील आणि त्यांचा वेळीच बिमोड कराल. त्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. पुढील रास आहे सिंह रास. आज अनिष्ट ग्रहमान असल्याने दिवस प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणारा असेल. आर्थिक घडामोडी थोडीशी अस्थिर असेल. जवळच्या प्रवासाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील, परंतु प्रवासात सर्व बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रेमळ आणि मर्यादाशील स्वभावांचा इतर लोक फायदा घेणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांचा अरेरावी वागण्यामुळे त्रासून जाल. घरात पाहिजे तेवढे लक्ष द्यायला न जमल्यामुळे घरात सर्वांची चिडचिड होईल. मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल. अनिद्रेचा त्रास तुम्हाला जाणून येईल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्त मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्यापेक्षा संभव हेच आहे की थोडंसं तुम्हाला पैसे हे जपून वापरायचे आहेत. मोठे व्यवहार उलाढाले यात फसगत होऊ शकते. आरोग्याबाबत विशेष काळजी आज तुम्ही घ्यायची आहे. पुढील रास आहे कन्या रास. आजचं चंद्रगोचर पाहता कलाकारांच्या कलेला दाद मिळू शकते. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या कारणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल, परंतु यशाचं माप लगेच पदरात पडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. तरुणांना प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तींच्या संपर्कात याल, परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील.
आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद, मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. साहित्य, क्रीडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक कायदेशीर ठरेल. पुढील रास आहे तुळ रास. आज चंद्रभ्रमण अनुकूल असल्याने तुमच्या मनात असलेली कला लोकांपर्यंत पोचवावी याचा आटोकाट प्रयत्न कराल. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचं चीज होईल. आयत्या वेळेच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी लागेल. गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धिमत्तेवर वरिष्ठ खुश होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसुकच तुमच्या हिताचे झाल्यामुळे तब्येत खूप चांगली होऊन जाणार आहे आणि तुम्ही खुश राहाल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मानसन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात, परीक्षेत व मुलाखतीत यश नक्कीच आज मिळणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. आज वरियान योगात तुमच्या उत्तम बुद्धीचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबवण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा तुम्ही आज करणार आहात. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावत जाईल. मनोबल उंचावलेले असले तर औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधानच लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नांच्या तुलनेत अधिक लाभ होण्याची तुमची शक्यता आहे. नवीन भागीदारीसोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढणार आहे. पुढील रास आहे धनुरास. आज चंद्रदर्शनाचा योग पाहता कलाकारांची कला भरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरणार आहे. उपासना करणाऱ्या भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता तुम्हाला जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसायात असणाऱ्यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संतती संबंधित तुमचे विचार वेगळे असतील परंतु तुमच्या मताशी मुलं सहमत होतीलच असं नाही. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. व्यवसायातून जुनी येणी वसुली. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. तसंच मन प्रसन्न राहील. बोलण्यातील संभ्रम मात्र दूर ठेवा. नोकरीत बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचार अंतिम निर्णय घ्या. पुढील रास आहे मकर रास. आज वरियान योगात जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होतील. प्रेमीजनांचा अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामं स्वतःच करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तुमची निरीक्षण क्षमता आणि कल्पनाशक्ती याचा योग्य वापर रीतीने केला तर तुम्हाला बऱ्याच समस्या सुटून जातील. पैशाची कामे हाती लागतील. तसंच आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारांसाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षाप्रमाणे यश प्राप्त होईल. कायदेशीर कामात यश सुद्धा मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय तुम्ही घेणार आहात. अपेक्षित यश आज तुम्हाला लाभणार आहे. गृहसौख्य, पत्नीची साथ तुम्हाला मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य आज लाभणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. आजचा चंद्र भ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडासा काळ तुम्हाला थांबावं लागेल. रात्रीचं जागरण टाळा. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर राहण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेले सल्ले तुम्हाला आवडणार नाहीत. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावं लागणार आहे. मानसिक स्थिती थोडीशी बिघडण्याची शक्यता आहे. मात्र अपमानाचे प्रसंग घडून येतील. नोकरीत प्रतिस्पर्धा वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. वाहन, घर बदलण्याचे प्रसंग घडतील आणि लोकांचा विरोध व असहकार्य तुम्हाला लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. पुढील आणि शेवटचे रास आहे मीन रास. आज वरियान योगात व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कर्ज हवे असणाऱ्यांनी त्यांची तरतूद करता येईल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षमतेने आणि मेहनतीने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्राबाबत कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रगतीसोबत लाभ सुद्धा मिळेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. परीक्षा आणि स्पर्धेमध्ये यश मिळेल. व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरणार आहेत. तुमचा जोडीदार आज तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.